नाशिकमधल्या साधुग्रामसाठी जे वृक्ष तोडली जाणार आहेत त्याच तपोवनामध्ये मी सध्या आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून हे वृक्षतोडीसाठी विरोध करणारे सर्वच पहिल्या दिवसापासून हे पर्यावरणवादी असतील, पर्यावरणप्रेमी असतील, नाशिकमधल्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी आता प्रयत्न करत आहे। एकूण जर बघितलं तर उद्या आता महापालिका अधिकाऱ्यांच्या सोबत या पर्यावरणप्रेमींची त्या ठिकाणी चर्चा होणार आहेत। त्यांना निमंत्रण काहींना आलेलं आहे तर काहींना अजून निमंत्रण आलेलं नाही। नेमका या लढ्यासाठी जे पहिल्या दिवसापासून लढताय त्यांची भूमिका काय असणार आहे, उद्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवलेलं आहे त्या संदर्भात हे जाणार का, काय यांचा निर्णय आता आहे, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही पर्यावरणवादी आहेत। काय सांगाल, उद्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण भेटायला जाणार आहात का, आपल्याला काही पालिकेच्या माध्यमातून निरोप आलेला आहे? अहो, एक कसले अधिकारी आहे, ब्रिटिश फोडा आणि झोडा। आज त्यांची अजूनही निविदा व्हायरल होतीये सेकंडची। तुम्ही पहिले ती रद्द करा आणि आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे, आमचं हिअरिंग झालेले तुम्हीच केलं ना, मग त्याच्यात सांगितलंय ना आम्हाला काय म्हणायचंय। आमचं एकच म्हणणं आहे, इथलं झाड तर काय पण पान पण तोडायचं नाही। आमची भूमिका तुम्हाला मान्य आहे का? ती नोटिफिकेशन मान्य केली तुम्ही, नाही झाडं तोडणार, बरोबर ना? मग आता नोटिफिकेशन काढा आणि जाहीर करा प्रेस घेऊन। कशाला बोलत आम्हाला? आता आम्हाला काय सांगायचं, आम्ही सांगितलं काय सांगायचं ते, जग जाहीर झालं, जगाने पाहिलं, लोकांनी सांगितलं, पूर्ण नाशिक एकवटलं। अख्ख्या नाशिकला बोलवणार आहे का तुम्ही हिअरिंगला? आणि आता कसली हिअरिंग आणि काय सांगणार तुम्ही आम्हाला नवीन? काही आम्हाला फोडायच्या भानगडीत पडू नका तुम्ही। आता आम्ही जे सांगितलेलं एकच, इथलं झाड तुटलं जाणार नाही, तपोवन हे तपोवनच राहील। इथे कोणचं माईस नाही, भीज नाही, काही एंटरटेनमेंट नाही। हा तमाशा बंद करा। हे आमचं रामाचं तपोवन रामाचंच राहील, काही विषय नाही। खरं तर आपल्याला बोलवणं आलेलं आहेत का, आणि उद्या जर अधिकाऱ्यांसोबत चर्चा होतील तर नेमका कोणत्या मुद्द्यावर आता आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार? आम्हाला स्वतः व्यक्तिशः पत्र आलेलं नाही, परंतु एक भूमिका आहे की जर हेअरिंग घेतली त्याचं आम्हाला त्यांनी प्रोसिडिंग द्यायला पाहिजे होतं। 3 दिवसात देऊ म्हटले, आज 10 दिवस झाले प्रोसिडिंग दिलेलं नाही आणि ती प्रक्रिया पूर्ण करत नाही। दुसऱ्या बाजूला हे फसवायचं काम आहे, तोडण्याचा आणि लोकांना वेगवेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे। आम्ही ज्या पद्धतीने सुनावणीमध्ये आमचे मतं मांडलेले आहेत ते त्यांनी जाहीर करावं। मंत्री महोदय घोषणा करतात की 22 सेंटर आम्ही थांबवलं आणि दुसऱ्या बाजूला टेंडरिंग ऑनलाईन तसंच दिसतं आहे। याचा अर्थ तुम्हाला नेमकं करायचं काय? धूळफेक करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे आणि पर्यावरण प्रेमींची सगळ्यांची आमची एकजूट आहे। आम्ही सगळं मिळून ठरवत आहोत की या पुढच्या काळामध्ये शासनाने धोरण जाहीर करावं। आम्हाला चर्चा नको, आमचं जे काही मत होतं ते आम्ही लेखी दिलेलं आहे, सुनावणीमध्ये आम्ही बोललेलो आहोत। आता व्यक्तिगत काय चहा प्यायला तिथं बोलून आमच्यामध्ये काय तुम्हाला गप्पा मारण्यासाठी वेळ आहे काय? आणि हा लढा नाशिककरांचा आहे, जनतेचा आहे, सर्व पर्यावरण प्रेमींचा आहे, म्हणून आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। तुम्ही माईस सेंटर कॅन्सल केलं तर ते लेखी जाहीर केलं पाहिजे आणि या ठिकाणी एकही वृक्ष तोडणार नाही असं त्यांनी जाहीर करावं। हा आमचा संघर्ष आहे। आम्हाला मिटिंग नको, तुमचा चहाही नको, आम्हाला निर्णय पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। तर जनसुनावणीला आपण त्या ठिकाणी होता, अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडले। पालिका प्रशासनाने आपल्याला आतापर्यंत काय नेमकं या सुनावणीच्या दरम्यान झालंय कळवलंय का? खरं तर आता जेवढे पण ज्या सुनावणीला संपूर्ण नाशिककर 1000-1200 नाशिककर एकवटले होते, त्या सुनावणीनंतर प्रत्यक्ष असं जर पर्सनली बघायला गेलं तर कोणालाही काही पत्रव्यवहार झालेला नाही आहे। काल आम्हाला आमच्या काही पर्यावरणवादी मित्रांनी सांगितलं की आम्हाला असं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनला आपल्याला जायचं आहे का, तर त्या संदर्भात आमची एक भूमिका आत्ताच आम्ही डिक्लेअर केलेली आहे की आम्ही सुनावणीला अजिबात जाणार नाही। म्हणजे जी सुनावणी नाही आहे ती आम्हाला त्याचे इन्व्हिटेशन दिलेलं आहे, परंतु हे कुठल्या घटनेत लिहिलेलं आहे असं की इन्व्हिटेशन? पहिली गोष्ट तुम्ही बघा की 1975चा जो काही वृक्ष कायदा झाला, त्या वृक्ष कायद्यामध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमावलीला कुठेही जुमानलं जात नाहीये। सुनावणी झाली, देशामध्ये अशी पहिली सुनावणी असेल की जी सर्वेक्षणावरती झालेली आहे। सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरती हरकती घेतल्या जातात, त्याच्यानंतर सुनावणी होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अजूनही डॉकेट महानगरपालिकेने ऑनलाईन टाकलेलं नाही। एकीकडे डॉकेट ऑनलाईन न टाकता माईस सारखा कॉन्क्रिटीकरणाचा हॉल या ठिकाणी उभा केला जातो आणि दुसरीकडे तो हॉल रद्द करण्यासाठी भूमिका घेतली जाते, परंतु वृक्ष हलवण्याची जी भूमिका आहे ती आम्ही घेतलेली आहे, नाशिककरांनी घेतलेली आहे आणि आमचं एक स्पष्ट मत आहे या तपोवनातला एकही वृक्ष हलवला जाणार नाही। एकूण आपण बघतोय अनेक वर्षांपासून आपण नाशिकमध्ये पर्यावरणासाठी काम करताय। तपोवनातला हा विषय आत्ता समोर आला आहे, याआधी देखील आपण अनेक सुनावणीला महापालिकेच्या माध्यमात त्या ठिकाणी सामोरे गेलेला आहात। उद्या पुन्हा एकदा बोलवणं आलेलं आहे, आपली भूमिका काय असणार आहे, आपण या चर्चेसाठी जाणार आहे? त्यांचा मला फोनही आला आणि त्यांचं मला पत्रही आलेलं आहे आणि हे पहिल्या वेळेस नाही, ही त्यांची पद्धत असते।
बोलवायची आणि सुनावणी करायची दरवेळेसची आहे. पण ह्यावेळेस थोडासा मॅटर वेगळा आहे. सगळे नाशिककर ह्याच्यामध्ये सामील आहेत. दरवेळेस काय असतं, आमचे काही ठराविक संख्या आहे पर्यावरणवादींची, तर ते लोक असतात, ते हरकत घेतात आणि तो जो लढा असतो तो आम्ही बऱ्यापैकी यशस्वी पण केलेला आहे. असं नाही की त्यातून काही निष्पन्न होत नाही, मी असं काही म्हणणार नाही. त्यांनी नियमाप्रमाणे बोलवलेलं आहे तर ठीक आहे. पण आता तिथे जायचं की नाही, ज्यांना ज्यांना बोलवलेलं आहे त्यासाठी आमची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आमचा निर्णय होईल. पण तरीही म्हणजे आम्ही तिथे गेलो काय नाही गेलो काय, आमची एक भूमिका ठाम आहे. इथल्या कुठलाही पानसुद्धा हलता कामा नये. छोटे मोठे कुठल्याही वृक्षांना आम्ही हात लावू देणार नाही आहे. ही भूमिका आमची कायमच आहे, त्यात कुठलाही बदल नाही आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची खरोखर वाट बघतो. मलाही असं वाटत होतं की त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सुनावणीला बोलवलं, नाशिककरांनी सगळ्यांना, तर त्यांनी एक निर्णय जाहीर करून द्यावा का हे आम्ही रद्द केलेलं आहे म्हणून. की माळी हबचं जे त्यांनी प्रकरण जे केलं आहे तर ते मला वाटत नाही का ते निकाली निघालेलं आहे, ते स्थगितीकरण आहे. स्थगितीचा अर्थ असा असतो का ते तुम्ही ह्या वेळेपर्यंत, म्हणजे मला असं वाटतं का नाही, तेच होल्डच आहे. तर त्याचा म्हणजे कसं आहे की इलेक्शन आहे, इलेक्शन नंतर पुन्हा हे ते तुमच्या पोतडीतून बाहेर काढू शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे कुठलं आणि लेखी पण दिलेलं नाही आहे. आम्हाला लेखी पाहिजे. ते जे आहे माईस हब जे आहे ते इथे होऊ नये आम्ही म्हटलेलो आहे. नाशिकमध्ये होऊ नये असं कधीही कुठेही म्हटलेलं नाही. कुंभमेळा पण होऊ नये असं आधी आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. कुंभमेळा आम्हाला हवा आहे, तो साधुग्राममध्ये तुम्हाला करायचा करा, इथेही तुम्ही करू शकतात. आम्ही असं म्हणत नाही इथं करू नका म्हणून. पण ह्या ज्या सगळ्या एकूण एक फांद्या, छोट्या मोठे झाड सगळे हे वाचवून तुम्हाला तंबू टाकता येतात. तज्ज्ञ बोलवा तुम्ही त्याच्यातून. तुम्ही का अट्टाहास करता? ते तुमचा हा जो अट्टाहास आहे का इथला इथे, का तुम्हाला इथे झाडं तोडायचीच आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, माईसाहेब तुम्ही स्थगितीकरण केलं, ते रद्द केलेलं नाही आहे. ते रद्द जे म्हणत असतील ते कुठल्याही याच्यामध्ये लेखी स्वरूपात असं काही नाही आहे. ते त्यांनी हलवावं, इथून दुसरीकडे नक्की करावं. पण इथला एकही वृक्ष तोडता कामा नये ही आमची भूमिका. तिथे बोलवलं तरी आहे, इथे बोलवलं तरी आहे. पण आम्ही ही सगळं तिथे जायचं की नाही, ज्यांना ज्यांना लेटर आलेले आहेत त्यांची एक मीटिंग होईल आणि आम्ही त्याच्यात निर्णय करू. आपली भूमिका काय असणार आहे? एकूण आपण अनेक दिवसांपासून लढा देत आहे. झाडं शहरभरात काही ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर तोडली जात आहे, त्यासाठी देखील आपण लढतोय. उद्याच्या चर्चेसाठी आपण जाणार का? काय नेमका अपेक्षा ठेवून या सगळ्या गोष्टींकडे बघतो? सर, एक होता है CBM, कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर. कोई भी बातचीत के बीच में एक कॉन्फिडेंस आना चाहिए. दो साइड हैं यहाँ पर, एक एडमिनिस्ट्रेशन और नेताओं की और दूसरी एक्टिविस्ट की. तो साफ है कि इनके आपस में कोई कॉन्फिडेंस वो लोग बिल्ड नहीं कर रहे हैं. अगर सिर्फ प्रेस में बोलने से अगर होता तो आज तो हमारा देश तो विश्वगुरु बन ही गया था. तो वो बिल्कुल बॉर्डर पे ही खड़ा था. तो होता क्या है कि ऑन पेपर कोई चीज़ होनी चाहिए, क्योंकि विश्वास आपको मालूम है, आप किसी से भी पूछोगे नेताओं पे कौन विश्वास करता है. और जिस तरीके का एडमिनिस्ट्रेशन नासिक में मिस्टर भदाने के नेतृत्व में, उसके ऊपर तो आपने खड्डे देखे होंगे, बढ़ के खड्डे 2-2 फीट पे कर दिए हैं. तो भदाने साहब पे तो कौन ही विश्वास करेगा. 70,000 पेड़ जिन्होंने लगा दिए ऑन पेपर, और उसका कोई RTI में आंसर नहीं, कुछ नहीं. तो यहाँ पर कॉन्फिडेंस ही नहीं है किसी को, किसी के ऊपर भी. जो मीटिंग में जाने का या नहीं जाने का वो हम लोग ठहराएंगे, क्या होगा वो आज शाम तक या डिसाइड करेंगे कि जाना है या नहीं जाना. लेकिन ये चीज़ फिक्स है, मीटिंग में जाएं ना जाएं, कहीं पर भी बात करें, कुछ भी हो, पेड़ तपोवन का एक भी नहीं कटेगा. ये तो फिक्स है, ये चीज़ फिक्स है. भले ही मीटिंग हो ना हो, भदाने जी रहें ना रहें, गिरीश महाजन सर यहाँ पर आके डिक्लेअर करें या ना डिक्लेअर करें, उससे कोई फर्क नहीं पड़ता. पेड़ नहीं कटना चाहिए. नक्कीच आपण बघतोय खरं तर अनेक दिवसांपासून, खरं तर पहिल्या दिवसांपासून या ठिकाणी काही पर्यावरणवादी जे या ठिकाणी लढा देत आहेत, त्यासाठी कुठेतरी आता पालिका प्रशासन देखील एक पाऊल पुढे येताना पाहायला मिळते. मात्र या सगळ्यांची एकच भूमिका आहे का जे झाडं तोडली जाणार आहे त्याचं एक पानही तोडू देणार नाही. आणि आगामी काळामध्ये या संदर्भात कोणतीही बैठक झाली किंवा कोणतीही चर्चा झाली तरी देखील या ठिकाणी आपण या वृक्षतोडीला विरोध करणार. त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट निर्णय घ्यावा आणि तो
कागदावर घ्यावा, कोणत्याही घोषणांवर आता आमचा विश्वास नाही, अशी ठाम भूमिका या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी आता व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकूणच आता उद्याची जी मीटिंग महापालिकेच्या प्रशासनासोबत जी बैठक प्रशासनाच्या सोबत या वृक्षप्रेमींची होणार आहे ती नेमकी काय होणार आणि या बैठकीनंतर नेमकं काय समोर येणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.